मराठा आरक्षणासाठी 15 फेब्रुवारीला राज्याचं विशेष अधिवेशन बोलावलं जाण्याची शक्यता आहे। मागासवर्ग आयोगाचा अहवाल आला त्यानंतर अधिवेशनाच्या हालचाली सुरू केल्या जातील। जर अहवाल प्राप्त झाला नाही तर मात्र अधिवेशन लांबणीवरती जाण्याची शक्यता आहे। अधिक माहिती देण्यासाठी राजू सोनवणे सध्या आपल्या सोबत आहेत। राजू, अध्यादेश सरकारने काढलाय, कायद्यात रूपांतर होणं गरजेचं आहे। अधिवेशनाबद्दल सरकारचा विचार नेमका काय आहे? ज्ञानदा पाहता आपण मराठा आरक्षणासाठी एक दिवसाचं विशेष अधिवेशन घेतलं जाईल हे मागच्या अधिवेशनामध्ये घोषणा केलेली होती आणि त्याप्रमाणे कुठेतरी राज्य सरकारने वाटचाल करायला सुरुवात केलेली होती। मराठा आरक्षण साठी जे आहे ते मागासवर्ग आयोगाने संपूर्ण राज्यभरामध्ये सर्वेक्षण सुद्धा केलेलं पाहायला मिळते। हे सर्वेक्षण पूर्ण झालेलं आहे आणि आता 15 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलवण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहे आणि त्याच्या आधी मागासवर्ग आयोगाला आपला अहवाल जो आहे तो सादर करावा लागेल, कारण हा अहवाल सादर करत असताना मराठा समाजाची नेमकी राज्यभरामध्ये काय परिस्थिती आहे, काय आर्थिक परिस्थिती आहे, या सगळ्याची बाब असणारा हा अहवाल असणार आहे। तो अहवाल जर 15 फेब्रुवारीच्या आतमध्ये आला तर 15 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन होईल आणि सरकार त्या संदर्भातला कायदा करेल आणि जर अहवाल जर त्याला वेळ लागला तर साहजिकच आहे की हे अधिवेशन पुढे जाण्याची शक्यता आहे। मात्र 15 फेब्रुवारीपर्यंत काही करून अधिवेशन घेण्यासाठी सरकारच्या हालचाली सुरू आहे। त्यामुळे मागासवर्ग आयोग आता किती दिवसामध्ये अहवाल सादर करते हे पाहणं महत्त्वाचं राहील। धन्यवाद राजू या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।